आप्पे आप्पे कुठे? आप्या आहेत देवा पुढे आहेत येतात. विनायकराव किती वाजता आले दोघं? पहाटे आले बापू, ते 5:30 वाजता आले. मग एवढे लवकर का उठले? मी पण तेच म्हटलं त्यांना, आपल्याच रजा पण मिळाली असती. मम्मी आप्पे आप्या आप्पे कशीस तू? तुला काही लागलं बिगलं नाही ना ग? काय तू बरी आहेस ना तू? हो मी ठीक आहे. आप्पे अगं काळजी घ्यायची ना ग, काही झालं असतं तर. अगं मम्मी काही नाही झालं. अहो आम्ही येवतेश्वरला जाऊन आलो आम्ही. हा महादेवाचा आशीर्वाद होता त्यांच्या पाठीशी. काय होतंय तेव्हा त्यांना. या बापू बसा बसा. आणि खरंच आहे, एवढ्या लोकांची पुण्य आहे पण अपर्णाच्या पाठीशी. काय होतं तिला? खरंच आप्पे, अगं एवढे लोक कौतुक करतात ना तुझं. माझ्या सरांचा पण फोन आलेला, ते म्हणाले की सगळ्या चॅनलवरती फक्त अपर्णा सुरेश माने एवढीच न्यूज सुरू आहे. अगं पिऊताई, मी फक्त माझं काम केलं ग. आणि हा काल सगळ्या गावकऱ्यांनी तिला राखी बांधली, कारण तिने सगळ्यांचं रक्षण केलं ना, म्हणून मोठी बहीण म्हणून अशी राखी बांधली तिला. हे बघा, तुला खरं सांग का, माझ्याकडे दुसरे शब्दच नाही ते ग. पण आता फक्त तू एवढंच म्हणायचं, या क्या पूछ अपने बारे में. खरंच अपर्णा, तू जे म्हणतेस ना ते करून दाखवतेस बघ. आप्या, अगं एवढी दगदग झाली, जरा आराम करायचा. एवढं लवकर कशाला उठलीस? बापू जरा एक काम होतं. अरे पण असं काय काम आहे एवढं अर्जंट? हो बापू, लय महत्वाचं काम आहे आणि ते लवकरात लवकर करायचंय. सगळं ठीक आहे ना या ठिकाणी? काल अर्जुन मला म्हणला होता, माझ्या आयुष्यातली सगळ्यात अवघड परीक्षा आहे. आणि ती संपली नाही अजून. ए बाबांनो, असं कोड्यात बोल नका बरं का. कदम तुम्हाला सांगतो सगळं मी, फक्त आजचा दिवस द्या आम्हाला. बर, जे काय असेल ते, पण आराम करा बर का. आप्पे अगं पोटात बाळ आहे बाई तुझ्या आता. हो मम्मी. आणि आता 4था महिना लागला नाही, मग आता आणखीन काळजी घ्यायला पाहिजे. मी तर म्हणते तू रजाच घ्या आता. अहो नाही ताई, जेवढं होईल तेवढं काम करते मी. आणि आता 6च महिने झालेत ना काम सुरू होऊन. पण आप्पे, तुला बाळाची काळजी घेतली पाहिजे ना. हो पिऊताई, मी जमेल तेवढे दौरे पण कमी करेन. हे बरोबर बोलीस. आता लई दगदग करू नकोस. हा नाही, आम्ही एक काम करतो, आता बाहेर चाललोय ना, तर आधी दवाखान्यात जातो, डॉक्टरांना भेटतो, मग पुढे जातो कामात. हा हे बरोबर आहे. निघायचं आप्पे? हो निघूया. बापू मी येते. हा दीपे येते रे. विनायकराव, कधी कधी आप्पीच काय करावं ते सुचत नाही बघा मला. हो ना, तिने आता स्वतःची खूप काळजी घेतली पाहिजे. हो, तुम्ही बोला की एकदा तिच्याशी. नाही ऐकणार ती. झालं का? तर तुमचं ऐकल म्हटलं तर तुम्हीच म्हणता ऐकणार नाही म्हणून. काय बापू, तुम्ही कालचे फोटो बघितलेत का? अहो कसली भयंकर परिस्थिती होती तिथं, आणि त्या परिस्थितीत अपर्णा तिथं होती. चुकून जर काही कमी जास्त झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं हो ते. नाही नाही, आपण बोलू तिच्याशी. हो, आपण सगळेच मिळून तिच्याशी बोलूया, ती ऐकेल. हा हे बरोबर आहे. आपण सगळे मिळून बोलूयात आणि पुढच्या महिन्यात तिला रजाच घ्यायला लावू. अपर्णा, आज काय विशेष? तुम्हाला अगदी सकाळी सकाळी घरी यावं लागलं, ते पण वेळेच्या आधी. डॉक्टर, खरंच सॉरी हा. मी असं एवढं सकाळी तुमच्या घरी येणं हे खरंच चुकीचं आहे, माहिती आहे मला. अपर्णा मॅडम, मी तुम्हाला काय सांगितलं होतं मागच्या वेळेला? तुम्हाला कधीही भेटायचं वाटलं तर तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये किंवा घरी अगदीच भेटू शकता. ठीक आहे ना सगळं? रिपोर्ट ठीक आहे असं मला वाटतंय. तर आपण काही टेस्ट करून घेऊया आणि मग बघूया. डॉक्टर, काल ती एकदम जरा वेळ धक्क्यात होती. धक्क्यात मी जे काही झालं ते सगळं सांगितलंय त्यांना.
हा म्हणूनच म्हणलं काय काळजी करण्यासारखं नाही ना. नाही अर्जुन, फार वेळ ते काही त्याच्यामध्ये नव्हत्या, त्यामुळे सगळं नीट असेल. काळजी करण्यासारखं आहे का काय, किंवा होऊ शकतं का? नाही तसं नाही, आपण काही टेस्ट करून बघू ना, रिपोर्ट्स येतीलच मग बघूया. हा आणि मॅडम तुम्हीच सांगा आता तिला काळजी घ्यायला. तसे अपर्णा मॅडम काळजी घेतायत आता स्वतःची. हा पण अपर्णा मॅडम, झोप ही अतिशय महत्वाची आहे. एकतर तुमचं हे काम असं आहे, त्याच्यात तुम्हाला इतका ताण असतो, आणि मग हे असं सगळं झालं की टेन्शन येतं. तेच की. हो, मी घेईन माझी काळजी. आता फक्त एक महत्वाचं काम आहे, ते काम पूर्ण झाल्याशिवाय मला नाही लागणार झोप. तुमची कामाप्रतीची तळमळ तर मला चांगलीच माहितीये, पण अपर्णा मॅडम तुम्हाला स्वतःची पण काळजी घ्यायला हवी आहे ना. हो, घेईन मी काळजी. हा नाही डॉक्टर, खरंच आजचं काम जरा महत्वाचं आहे. बर, मी काही औषधं लिहून देते, आणि त्यांना जागरण झाल्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. ठीक आहे, त्या गोळ्या लिहून. काय झालं, खूप शांत आहात तुम्ही? डॉक्टर अहो, का बोला, काय तोंडे? बरं ठीक आहे, थँक्यू. नाही नाही नको, अर्जुन आहे माझ्यासोबत, आम्ही दोघं जाऊन येतो. मॅडम, मॅडम पर्स या की इकडे द्या. डॉक्टर, मी तुम्हाला आता म्हणले ना, एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी मला लगेच निघावं लागेल. मी येऊ का? ठीक आहे, या. थँक्यू डॉक्टर. येते. अर्जुन माझा पायच उचलणार आहे. माझे बी तेच झालंय. 100 तासांसाठी आपल्याला हे करावं लागणार आहे. कसं करायचं पण अर्जुन? बघू बघू, चल ये. नमस्कार मॅडम, मी शंभूचा थोरला भाऊ हनुमंत. या की. मुक्ता कुठे आहे? हाय, ती आतच आहे, तिला काय बोललो नाही अजून आम्ही. आम्ही बोलतो. मुक्ता, कोण आले बघ? कलेक्टर मॅडम आले तुला भेटायला. जय हरी मॅडम, कधी आलात तुम्ही? ठीक आहे, आत्ताच आलो बाळा. काका, मी चहा ठेवते. तू राहू दे बाळा, तू बोल त्यांच्याशी, मी आणतो. हनुमंत दादा, चहाचं एवढं काय नाही, राहू दे. असं कसं म्हणताय? पहिल्यांदा आला तुम्ही आमच्याकडे. बाबा कायम बोलायचे तुमच्याबद्दल. कशी आहेस बाळा तू? मी छान आहे की. शाळा सुरू झाली आता, अभ्यासातून एवढा वेळ मिळत नाही. बाबा बोलतात चित्र काढ, तेच सगळं आणून देतात, पण म्हणतात आधी अभ्यास कर मग चित्र काढायचं. म्हणून आधी अभ्यास केला, मग चित्र काढत बसले. कितवीला आहे मुक्ता तुमची? 7वीला आहे, आणि लय हुशार आहे. चित्र काढायची लय हौस आहे तिला. मुक्ता, तुला काहीतरी सांगायचंय ग? सांगा की. बाबांनी लय काय काय सांगितलंय तुमच्याबद्दल. मला म्हणतात शिकून असं मॅडम सारखं व्हायचं. त्यांना तुमच्या संग ड्युटी करताना लय भारी वाटायचं. तुम्ही नवीन योजना सुरू केली त्याबद्दल सांगितलं. तुम्ही लोकांशी कसं बोलता ते सांगितलं. मला लय दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं मॅडम. भेटीचा योग आजच यायचा होता. आज आला का नाही, पण बाबांमुळेच आला ना.
तुझे बाबा बाबा गेलेत ना मॅडम. दरड कोसळली आणि शंभू दादांचा मृत्यू झाला. माहिती होतं मला. काका काकींना पण माहिती होतं, पण त्यांनी मला सांगितलं नाही. पण मला कळलं, काल रात्रीच कळलं मला. बाबा परत आले नाहीत असं कधीच नाही झालं मॅडम. किती पण वेळ होऊन दे, बाबा परत यायचेच. काल तर त्यांचा बर्थडे होता. त्यांना माहिती होतं मी त्यांच्यासाठी थांबली आहे म्हणून, पण काल आलेच नाहीत. ते आल्याशिवाय मला कधीच झोप लागत नाही मॅडम. ते आले की डोक्यातून असा हात फिरवतात आणि लगेच झोप लागते मॅडम. एकदम जादू झाल्यासारखी. मग मी रात्री वाट बघत बसले होते. असं वाटलं की त्यांनीच माझ्या डोक्यातून हात फिरवलाय. मग मी कधी झोपी गेले माझंच मला कळलं नाही. सकाळी उठले तेव्हा मला माहिती होतं बाबा गेलेत म्हणून. काका काकी पण आले. मग मुक्ता, तुला रडू येत नाही? बाबांनी सांगितलं रडायचं नाही. जे आपल्या हातात नाही त्याच्याबद्दल तर कधीच नाही. बाबा म्हणतात, बाबा म्हणायचे, जे झाले त्याच्यावर जो विचार करतो तो माणूस कधी पुढे जात नाही. जो माणूस झाले त्यातून मार्ग काढतो तोच माणूस पुढे जातो. मुक्त खरंच शंभू दादा लई भारी होते. अगं कालच त्यांनी तुझ्याबद्दल आम्हाला सांगितलं. आज असं. ठीक आहे साहेब. त्यांना सैनिकांबद्दल लय आदर होता. आमच्या आजोबा सैन्यात होते ना. ड्युटी करताना येणारं मरण लय भारी असतं. त्यांना पण तसंच मरण आलं ना. मुक्त तू खूप भारी आहेस. आणि बाबा कुठे गेले नाहीत आहेत ते. मला माहिती आहे मॅडम. काल रात्री त्यांनी डोक्यातून हात फिरवला म्हणून तर झोप लागली ना मला. चहा घ्या ना. काका मला कळलंय सगळं. आपण करू सगळं नीट. माझी तर अजिबात काळजी करू नका. वरच्याच्या मनात जे येतं त्याच्या पुढे कुणाचं काय चालत नाही. काका फक्त त्यांच्या नाहीत, आपल्या पण हातात आहेत गोष्टी. मुक्ता तुला काहीतरी द्यायचंय. थांबा. आई शपथ, किती दिवस झालं मला हे पाहिजे होतं. बाळा फक्त पेन्सिलच नाही हा. तुला अजून काय जरी लागलं ना तरी आम्हाला सांगायचं. आम्ही दोघेही तुझ्यासाठी होता कायम. हो मॅडम. आणि काकांना माझा नंबर देऊन ठेवलाय. तुला काही वाटलं तर मला फोन करा. हो नक्की. येऊ. मॅडम जन्मताच तिची आई गेली. तिची आई आणि बाबा दोन्ही शंभूच होता. आज खरंच पोरगी पोरकी झाली. पोरकी नाही झाली ती. शंभू दादा तिला ह्या जगाला तोंड द्यायला तयार करून गेलेत. नाही खरंच या वयात एवढा समजूतदारपणा असणं म्हणजे खरंच लई भारी गोष्ट. तिची काळजी घ्या आणि मला मला फोन करा काही वाटलं तर. चला मोबाईल राहिला मी आलो घेऊन पटकन. हो.
मालिका नाही का त्यात ते चित्र त्या पेन्सिलनी काढलं की जिथं होतंय बघा ते, आणि म्हणती त्या पेन्सिलनी चित्र काढलं ना की एक पप्पा तिच्या जवळच राहील. चालायचं? दादा तिची काळजी घ्या आणि काही वाटलं तरी मला फोन करा. आणि मी म्हणलं तसं तिला तिला जे वाटतं ते करू द्या, जे शिकायचंय ते शिकू द्या. तिच्या खर्चाची काळजी करू नका, आम्ही आहोत. जय हरी. जय. अर्जुन काय रे, मुक्ताला भेटून आल्यापासून शांत शांतच आहेस, काय झालं? काय झालं अर्जुन? आप्पे आपण मगाशी तिकडून निघालो त्यावेळी मुक्ता काय करत होती बघितलं तू? काय करत होती? तू दिलेल्या पेन्सिलनी शंभूदादांचं चित्र काढत होती. हा हा तिला वाटलं ती जादूची पेन्सिल आहे आणि तिने चित्र काढलं तर खरंच तिचे बाबा परत येते. मला ना शंभूदादांचं कौतुक वाटतंय आप्पे. कसं वाढवलं असेल राव त्या पोरीला. खरंच रे अर्जुन, म्हणजे बघ की आत्ताही तिचे बाबा गेले ही बातमी तिने तिने किती शांततेत ऐकली. जमत नाही रे बाकीच्यांना, तिला जमलं. खरंच आप्पे, अगं आधीच तिची आई गेली, आज तिने तिचा बाप गमावलाय तरी पण किती खंबीरपणे उभी राहिली ती. एकटा असून ज्या प्रकारे शंभूदादांनी तिचं संगोपन केलंय ना त्याला तोड नाही बघ. आप्पे तुला पण आपल्या बाळाबद्दल असंच करायला लागणार आहे. अर्जुन नाही हे बघ, जे आहे ते आहे, मान्य करायला पाहिजे. रडत बसण्यात काय अर्थ नाही, आपण मार्ग काढू. वरून जरी असं मी नॉर्मल दिसत असलो ना तरी आतून रोज शिक्षा बघतोय ते. रोज दिसताना दिसत असेल आरजा नॉर्मल आहे, ओके. रोज बापाचा चेहरा डोळ्यासमोर येतो, बापूंचा तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो रोज. 7 वर्ष लय असतात गाप्पे, एवढे असतात. अगं असं म्हणतात बाळ जन्माला येईल ना तेव्हा डॉक्टर पहिल्यांदा बापाच्या हातात देतात. असं त्याचं ते पहिलं रडणं असतं ना ते बापाला ऐकू येतं. ते नाही मला. युवतेश्वरच्या मंदिरात तू म्हणलास. हा मी वेगळं बोललो होतो, तोपर्यंत मी मुक्ताला भेटलो नव्हतो ना. अगं स्वतःच्या बापाचं जाणं तिने किती सहजपणे स्वीकारलं, मग मी जेलमध्ये जाणार हे मी स्वीकारायला पाहिजे आता. अर्जुन तुला एकट्याला नाही, मलाही हे सगळं स्वीकारता येत नव्हतं. हा म्हणून म्हणतोय मी मुक्ताकडे बघून आपण मान्य करूया. हे बघ, काही वर्ष आपल्या बाळाची काळजी तुला घ्यावी लागणार आहे. आपण काही वर्ष बाळाचं संगोपन तुलाच करावं लागणार आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. पुढचे काही वर्ष आपल्या बाळाचा आई आणि बाप तुलाच व्हावं लागणार. अर्जुन मला जमेल ना रे. अख्ख्या जगात जर कोणाला जमल ना तर ते तुला जमल. आणि तू आहेस म्हणून मी टेन्शन घेत नाही, निश्चिंत आहे मी. अर्जुन आपलं बाळ पण त्या मुक्तासारखं व्हायला पाहिजे बघ. खरंच झालं पाहिजे. तू करशील माहिती आहे मला. अर्जुन पण मला भीती वाटते रे, म्हणजे आत्ताही बघ की कामाच्या व्यापात फार भान विसरून जाते, माझं लक्षच लागत नाही बाकीकडे कुठे. आणि असंच आपलं आपलं बाळ आल्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर. नाही नाही नाही, असं नाही होणार, असं नाही होणार. तू मॅनेज करशील माहिती आहे मला. अगं घर सांभाळून अभ्यास करून कलेक्टर झालीसच ना तू, तेव्हा मॅनेज केलंसच ना. आता प्रश्न बाळाचा आहे आपल्या, तू मागं नाही हटणार माहिती आहे मला. आणि तू काय एकटी आहेस का मला सांग? एकटी आहेस का तू? कदम आहेत, बापू आहेत, दादा वहिनी, दिफ्या, चकुली सगळी आहेत ना. अख्खा गोतावळाची आपल्या बाळासाठी. आणि तू आहेस की अर्जुन, तू सोबत असताना मला कसलीच भीती नाही बघ.